तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। नमस्कार, मी विकास मिरगणे। विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। महेश बालदी जे उरणचे आमदार आहेत, त्यांची परिस्थिती आता अवघड झालेली दिसून येते। कारण जिल्हा परिषदेमध्ये त्यांचा दारुण पराभव झालेला एक जागा पंचायत समिती सुद्धा महाविकास आघाडीकडे जागा गेलेल्या दिसून येते। तसे उरण नगराध्यक्षपदी सुद्धा भावना गाणेकर ज्या महाविकास आघाडीच्या उमेदवार तिथे होत्या आणि ते सुद्धा जिंकून आलेले आहेत। त्यामुळे उरण परिस्थितीमध्ये जर बघितले, भाजपासाठी डोकेदुखी ठरलेली दिसून येते। कारण महेश बालदींचा काही स्वभावामुळे किंवा त्यांच्या काही गुणदोषामुळे जे आहे ते भाजपची वाट लागली की काय अशी परिस्थिती निर्माण सुरू झाली। त्यामुळे पंचायत समितीमध्ये महाविकास आघाडीला यश मिळालं। जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा एक जागा भाजपला मिळवता आली। एकूणच काय, नगरपालिका जी आहे ती सुद्धा हातातून गेलेली आहे। त्यामुळे एकूणच काय, सगळ्या उरणमध्ये जर आपण विचार केला तर एक भाजपासाठी डोकेदुखी होताना दिसून येते। त्यामुळे ग्रामीण भागामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीने कब्जा केलेला दिसून येते। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, तर पुन्हा शेतकरी कामगार पक्ष, भाजपामधले काही बंडखोर असे सगळे मिळून महाविकास आघाडी निर्माण करण्यात आली होती। त्यामुळे ग्रामीण भागामध्ये पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्ष उरणच्या राज्यामध्ये, उरण मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा डोकं वर करू शकतो। त्यामुळे महेश बालदींसाठी ही वाट सध्या लागली दिसून येते। कारण उरण मतदारसंघामध्ये एक नगरपालिका जाणं, पुन्हा पंचायत समिती महाविकास आघाडी येणे, जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा तिथे 4 जागांपैकी 3 जागा जर विचार केला, तिथे सुद्धा महाविकास आघाडी सत्ता येणे, एक जागा फक्त भाजपला मिळणे। म्हणजे भविष्य निवडणुकी दृष्टीने जर आपण विचार केला तर महेश बालदींसाठी ही राजकीय अवस्था ही जी वाईट होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। कारण सत्ता हळूहळू जात असते। आता जर पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका हे गेलं तर मग पुढच्या काळामध्ये ज्यावेळेला आमदारकी निवडणूक लढवायची असेल त्यावेळेला हे सगळे परिस्थिती निर्माण होईल। शेवटी जिल्हा परिषदेमध्ये कार्यकर्ते निर्माण होत आहे, पंचायत समितीमध्ये कार्यकर्ते होतात, नगरपालिकेमध्ये कामं केली जाते। या तिन्ही प्लॅटफॉर्मवर वेगवेगळी कामं केली जातात, कार्यकर्त्यांचं बळ दिलं जातं। अशा अनुषंगाने जर पुढच्या निवडणुकी दृष्टीने जर आपण विचार केला तर महेश बालदींना पुढची परिस्थिती, राजकीय स्थिती निर्माण होऊ शकते। त्यामुळे पुढची अवस्था ही अवघडल्यासारखी होणार महेश बालदींची, हे मात्र नक्की। धन्यवाद। तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा।